नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। जुन्या मैत्रिणीच्या फोनवरून वाद, पुण्यात मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला। पुण्यातील कात्रज परिसरात क्षुल्लक वादातून थरकाप उडवणारी घटना घडली आहे। जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या मुद्द्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि त्याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। ही घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास घडली आहे। या हल्ल्यात आदित्य सुनील कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आदित्यच्या डोक्याला 30हून अधिक टाके पडल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। आदित्य आणि चेतन चव्हाण हे दोघेही जवळचे मित्र होते। 2 तारखेला भेटीदरम्यान जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला। तुझ्यामुळेच ब्रेकअप झाला या आरोपावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। वाद चिघळताच चेतनने जवळच असलेल्या रसवंती गृहात ठेवलेला कोयता उचलून आदित्यचा पाठलाग केला आणि त्याच्यावर सपासप वार केले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन अत्यंत क्रूर पद्धतीने कोयत्याचे घाव घालताना दिसतोय। जणू लाकूड फोडल्याप्रमाणे आदित्यवर वार करण्यात आले। जीव वाचवण्यासाठी आदित्य हात जोडून विनवणी करताना दिसतो, मात्र घटनास्थळी मोठी गर्दी असतानाही कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही। ही घटना भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण याला अटक केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या सीसीटीव्ही फुटेजमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।